आज आपण पाहणार आहोत नवशक्तीपैकी देवीचे दुसरे रूप. नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडल असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारद मुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. 1000 वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिने ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला. पण तपश्चर्येनंतर 3000 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेले बेलपत्र खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अर्पणा हे एक नाव पडले. अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून तिची आई मैना खूप दुःखी झाली होती. तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अगं नको ग नको अशी हाक मारली. तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले. तिची तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता हे तपस्या सोडून लवकरच तू घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी तिला दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी. तिची उपासना केल्याने मनुष्याला तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे दुर्गेचे दुसरे रूप आहे.